नागपूर महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीत काम करणारा कर्मचाऱ्यांचा पोरगा जो आहे तो आता नगरसेवक झाला आहे। ज्या महानगरपालिकेत वर्षानुवर्ष काम करणारे जे वडील होते त्यांचा मुलगा आता नगरसेवक म्हणून त्या महानगरपालिकेत जनतेचा आवाज उचलणार आहे। आणि आपल्यासोबत गणेश चर्लेवार आहेत। गणेश, काय सांगाल, तुम्ही आता वडील महानगरपालिकेत कर्मचारी आणि आता नगरसेवक म्हणून तुम्ही जनतेचा आवाज महानगरपालिकेत न्याल, कसं वाटते, काय भावना आपली? मला माझ्या परिवाराला आणि मला जे लोक व्यक्तिगतरित्या ओळखतात त्या सगळ्यांना झालेला आनंद प्रचंड आहे आणि नागरिकांमध्ये देखील आनंद प्रचंड आहे। मी सांगू इच्छितो की जनतेने माझ्यावर ठेवलेला जो विश्वास आहे मी त्याला पूर्णतः न्याय देण्याचं काम नक्की करील। आणि युवा आहे त्यामुळे युवाच्या गतीनंच सगळं विकासात्मक कार्य हे पुढेही गेलं पाहिजे याचा पूर्णतः प्रयत्न मी करीन। माझे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आहे, त्यांच्या विचारांचा आधार घेऊन पूर्ण प्रभागाचा विकास आपण कशा पद्धतीने करू याचा पूर्णतः प्रयत्न मी नक्की करील आहे। माझे बाबा ज्या महानगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून आहेत त्या महानगरपालिकेतल्या अनेक अधिकाऱ्यांचे देखील मला फोन आले आहे, तर त्यांचा देखील जो आनंद दिसून पडत आहे तर त्यामुळे मलाही फार छान वाटत आहे। त्यामुळे सगळ्या नागरिकांचे आणि ज्यांनी मला आपलं म्हणून सगळ्यांनी जो साथ दिला मी त्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। एका अर्थानं बघितलं असेल तर संघर्षाचा वारसा तुम्हाला लागला आहे। ही निवडणूक बघितलं असेल तर प्रथम जे आहे ते पैशाला प्राधान्य दिलं, तसा सगळा गाठ ओलांडून आपण एक सामान्य घरातून नगरसेवक झालेला आहे। काय काल जेव्हा गुलाल उधळला तर काय डोळ्याशी तुम्ही स्वप्न बाळगले? माझे जेवढेही मित्र होते सगळ्या परिवारांनी एकत्रित येऊन मला जी मदत करून मला महानगरपालिकेत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे। सगळ्यांनी आर्थिक मदत केली, सगळ्यांनी शारीरिक मेहनत केली, सगळे घरोघरी फिरले, सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। त्यामुळे मला कुठेही आर्थिक अडचणीचा कुठेही सामना करावा लागला नाही, कारण की माझ्या मागे जनता उभी होती। त्यामुळे मी जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला कुठलीही प्रलोभनं मी त्यांना नाही दिले, कारण देऊ शकत नव्हतो, परंतु तरी देखील ते माझ्या पाठीचे खंबीर उभे राहिले। याकरिता मी जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो। गणेशचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहेत। काय सांगाल काका, एकूणच आपण महानगरपालिकेत कर्मचारी आहे, तुमचा मुलगा आता हा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जाणार आहे, कसं बघता, काय आनंद तुमच्या डोळ्यात आहे? कारण की अनेक नगरसेवक तुम्ही आपल्या कार्यकाळात बघितलं, कसं बघता या सगळ्याकडे? तो फार कठीणाईमधून निघालेला आहे आणि जेव्हा त्याची तिथे ही झालेली आहे म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तो विजय झालेला आहे, तो आनंद पाहून आमच्या डोळ्याला खूप अश्रू आले। कारण का एक गरीब परिस्थितीतून तो निघालेला मुलगा आज तो ह्या पदापर्यंत पोहोचला, त्याच्यात आम्हाला फार अभिमान वाटतो। गणेशची आई सुद्धा आपल्यासोबत आहेत। काकू, एकूणच काय सांगाल, मागच्या संघर्ष जर बघितलं तर खूप संघर्ष होता, संघर्षातून एक सामान्य घरातला पोरगा नागपूर महानगरपालिकेत धनुष्यबाण घेऊन जनतेच्या एका अर्थाने काम करणार आहे, काय वाटतं? कारण की अनेक अडचणी तुमच्या समोर होत आहे। मी तर म्हणते गेले 22 वर्षापासून त्यांनी BJPमध्ये फार संघर्षाने काम केलं आणि त्याच्यानंतर जो त्याला विजय मिळाला तो ह्या जनतेच्या कृपा आशीर्वादानेच मिळालेला आहे आणि तो पुढेही असंच करेल ना। मी म्हणते सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण BJPची पण मी खूप खूप आभारी आहे आणि शिवसेनेची पण खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या लेकराला उंच उचललं। आपण बघू शकता की गणेश चर्लेवार आपल्यासोबत आहे। प्रभाग 31 मधनं शिवसेनेच्या धनुष्यबाणवर ते निवडून आलेले आहेत आणि एका सामान्य घरातला पोरगा जो आता नगरसेवक म्हणून आलेले आहेत। 151 आपण नगरसेवक जर बघितलं असेल त्यामधील सर्वसामान्य घरातील पोरगा आता हा नगरसेवक म्हणून जनतेच्या एका अर्थानं आवाज उचलणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।